हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. आज ही पुण्यातल्या स्टोअरमध्ये अतिशय सुंदर आमच्या सिग्नेचर कलेक्शन मधली पैठणी डिस्प्ले केलेली आहे. प्लीज एक्सक्यूज अस इफ देर इज सम नॉईज इन द बॅकग्राऊंड बिकॉज इट्स अ बिझी डे ॲट प्रथा आणि इथे काही क्लायंट्स पण आहेत. पण दरवेळेला असं होतं की एखादी साडी नेसवल्यानंतर ती खूप सुंदर दिसते. तसंच ह्या साडीचं झालेलं आहे. प्युअर हँडलूम पैठणी आहे. कुठेही मशीन मोटरचा यूज नाहीये. येवल्यात विणलेली पैठणी आहे. दिस इज वन ऑफ आवर सिग्नेचर पैठणीज. ह्याची प्राइस 1,00,000 प्लस असणार आहे. पण कारागिरी बघाल तर अप्रतिम आहे. तुम्ही याची बॉर्डर बघा, राजहंस बॉर्डर ह्याला म्हणतो. कमळात बसलेला राजहंस आहे. कमळामध्ये पण तुम्ही जर बघितलं तर छोट्या छोट्या ह्या ज्या लाईन्स दिलेल्या आहेत, हे करणं इतकं अवघड असतं कारागिराला. सो ही त्याची बॉर्डरची बॅक साईड आहे. तुम्ही बघितलं तर कुठेही धागे ओढलेले दिसत नाहीत, कुठेही एक्स्ट्रा धागे दिसत नाहीत. अतिशय क्लीन त्याची बॅक आहे. वरची आणि खालची बॉर्डर सेम आहे. खूप जणांना असा प्रश्न पडतो की मोठ्या बॉर्डरची पैठणी नेसली तर कशी दिसेल, खूप बटबटीत दिसेल का? तर त्याच्यासाठी हेच तुमचं उत्तर आहे की दोन्ही बॉर्डर जेव्हा तुम्ही एकत्र घेता तेव्हा असं बऱ्याचदा होतं की वरची बॉर्डर थोडी हाईड होते आणि तशी तुम्हाला जर हेवी ज्वेलरी घालायची असेल तर तुम्ही ती बॉर्डर थोडीशी हाईड केलेली पण चांगली दिसते. या बाजूनी सुद्धा नेसल्यानंतर अप्रतिम दोन्ही बॉर्डर्स दिसतात, खालची आणि वरची. पैठणीचं सिल्कच असं आहे येवला पैठणीचं की त्याचा फॉल अतिशय सुंदर असतो, अजिबात फुलत नाहीत साड्या. ह्या साडीचा पदर आउटस्टँडिंग आहे. मी थोडासा ओपन करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याआधी नुसता असा टिश्यू पल्लू बघून घ्या. आता ओपन केल्यानंतर हा हातावर घेतल्यानंतर कसा दिसणार आहे तेही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर हा अतिशय सुंदर राजहंस पदर आहे. कुठेही कारागिरीमध्ये कमी केलेली नाहीये. जवळजवळ विणलेलं डिझाईन आहे. बऱ्याचदा असं होतं की अशा पद्धतीचं विणलेली साडी तुम्हाला दिसते, पण त्याच्यामध्ये लांब लांब मोटिव्स असतात. खूप जवळजवळ मोटिव्स बऱ्याचदा नसतात. त्यांनी काय होतं की ती साडी थोडीशी फास्टर ड्रेप होते, फास्टर विणली जाते असं. सो असा हा सुंदर आमचा राजहंस पल्लू आणि अप्रतिम अशी ही येवला पैठणी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. प्रथामध्ये तुम्हाला जर का स्पेशल ओकेजनचं शॉपिंग करायचं असेल, तुम्हाला जर का आउटस्टँडिंग साडीज हव्या असतील, अशा साड्या हव्या असतील ज्या परत परत विणल्या जात नाहीत, मास्टर पीसेस, काही रिवायवल पीसेस, अशा पैठण्या, अशी डिझाईन्स जी आता बनत नाहीत. अगदी काही कारागीर फॅमिलीज उरलेले आहेत जे अशा प्रकारच्या साड्या बनवतात. अशाही रिवायवल वीव्स आपल्याकडे आहेत. प्रथाच्या स्टोअरला नक्की व्हिजिट करा. पुण्यात आणि ठाण्यात दोन्हीकडे आमचं सिग्नेचर कलेक्शन बघायला विसरू नका. थँक्यू.